SK टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. SK टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12. संगमनेर तालुक्यातील खरशिंदे येथील गंगूबाई शिवराम गायकवाड यांच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे. सकाळी 7च्या सुमारास अचानक घरात बिबट्या शिरला, तर गंगूबाई शिवराम गायकवाड यांनी आपला मुलगा हरिभाऊ शिवराम गायकवाड याला बिबट्याच्या तावडीतून वाचवत त्या बिबट्याला घरातच कोंडून घेतलं. संगमनेर तालुक्यातील खरशिंदे या ठिकाणी काल याच आजीने आपल्या मुलाचा जीव वाचवला वाघाच्या तावडीतून. गंगूबाई गायकवाड ना, गंगूबाई गायकवाड हे आजींचं नाव आहे. आजी, कस काय म्हणजे वाघ कस काय कोंडला तुम्ही? काय काय त्यावेळेस काय झालं होतं नेमकं? काय सकाळी 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 मी ना स्वयंपाक करीत होते. दारून आवाज आला म्हणून मी म्हणलं उठून पाहावं. मग मी उठायला गेले, उठून दारी इकडे यायचा प्रयत्न केला, आवाज द्यायचा प्रयत्न केला, काय म्हणत्या. मग मी ना दारात आले आणि त्याची माझी मध्ये टक्कर झाली. मग मी जागेवर बोंगून भीती आदळली तरी मी मुलाकडे गेले आणि त्याला उच्चारलं, घाई उठावलं आणि दारी काढलं आणि मग मी दार लावलं. एकाडं दार लावलं, खालतेलं बेत लावलं आणि मग सरकलं बाजूला. तुमची त्याची टक्कर झाल्यानंतर त्याने तुमच्यावर काही झडप वगैरे घातली? झडप तिकडं मोर जाऊन मग गुराकला परत माय. पण मग मी तशीच म्हणलं जाऊ द्या, आपलं काही होऊ द्या, पण आपल्याला लेकरू वाचलं ना, जरी काही झालं तरी चालम, पण मग त्याला दारी काढून घ्यावं. त्याच्यानंतर काय तुम्ही काय वन विभागाला वगैरे माहिती दिली? कसं काय माहिती आता मुलांनी दिली काय काय, पण माहिती तिने दिली. पोरांनी इथं होते ना, मग दिली तिने उत्तम तिने. मग ते आले ताबडतोब इथं. मग इथं आले, मग तिने ते वाघ बी पाहिला. इथं दारू बिर लाईन होती पॅक. मग दारूनच पाहिलं. मग ती दुसरी आली, मग तिने लगेच इंजेक्शन मारून आणि मग तिने ते याच्यात घातला, तरी त्यांची हिंमत नाही झाली. आपल्या लेकरासाठी एक आई काय करू शकते हे गंगूबाई यांनी दाखवून दिलंय. आपल्या जीवाची पर्वा न करता स्वतःचा जीव गेला तरी चालेल, मात्र आपला मुलगा वाचला पाहिजे या हेतूनं गंगूबाईंनी धाडस दाखवत आपला आणि आपल्या मुलाचा जीव बिबट्याच्या तावडीतून वाचवलाय. तर खरशिंदे ग्रामस्थांनीही गंगूबाई यांचे आभार मानलेत. आमच्या खरशिंदे गावामध्ये अतिशय वाईट घटना घडल्या असती, पण त्याच्यातून आमच्या गंगूबाई आजीने एवढ्या मोठ्या धाडसानं या वाघाला कोंडून घेतलं, त्याबद्दल सगळं गाव आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्र, भारत त्या आजीचं कौतुक करते. कारण या ठिकाणी आमच्या गावामध्ये लग्न समारंभ असताना रात्रीच्या वेळेला त्यांचा मुलगा हळदीला गेल्यामुळे झोपला होता आणि आजी स्वयंपाक करीत होती. तो झोपला असताना वाघ अचानक गावामध्ये लोक पाहिलं, त्यांनी त्याच्या पाठीमागं लोकांना धावले आणि तो कुठंतरी दडून बसण्याच्या विचारात असताना आजी स्वयंपाक करीत असताना तो वाघ घरात घुसला आणि आजीला आवाज आला लोकांचा, तर ती बरोबर तिकडून निघली आणि वाघानं त्यांच्या गडबडीत मांडीला पण जोराचा धक्का दिल्यानंतर आजीला भोवळ आली, पण त्यांनी भिंतीचा आधार घेतला आणि विचार केला का आता आपण तर मारणारच आहे, पण आपला मुलगा वाचला पाहिजे या हेतून आजीनं मुलाला पण कपड्यासह ओढून घेतलं, उठवलं आणि बाहेर काढलं. त्याच्यानंतर मग गावातली वॉचमॅन आमचे वन विभागाचे 2-4 जण ते पण धावत आले. आम्ही लग्न समारंभात तिकडं उमरेश्वरला होतो आणि आम्हाला तिथं ती बातमी कळल्यानंतर त्या वॉचमॅन लोकांनी लगेच वन विभागाचे लोक बोलून त्या वाघाला जेरबंद केलं. आणि एक विशेष कौतुक असं की आपल्या आईवडिलांना न सांभाळणी पिढी आहे, पण एक आईचं असं काळीज आहे की मी मेले तरी चालन, पण माझा मुलगा वाचावा ह्या हेतून त्या आजीनं आटोकाट प्रयत्न करून आपल्या जीवाशी खेळून वाघाचं अंतर, घराचं काय फक्त 5 बाय 10 बाय खोलीचं एवढंच अंतर आहे आणि एवढ्या अंतरात वाघाचा आपल्या चांगल्या शूर माणसांचा सुद्धा आवाज निघत नाही, पण त्या आजीनं दरवाजे लावले. म्हणजे त्या आजीचं एक कौतुक करावं की आपल्या
मुलासाठी आपली आई काय करू शकते, म्हणजे स्वतःचा प्राणपणाला पण लावून त्या आजीनं आज हे या मुलाचं प्राण वाचवलं आणि स्वतःचं वाचवलं आणि या वाघाला कोंडून घेतलं. त्याबद्दल या जनतेला मी एकच विनंती करील की आई खरोखर ती आईच असते. आईचं काळीज पण आई काढून द्यायला तयार असते, पण आजच्या तरुण पिढीला आईचं वडिलांचं महत्त्व अजिबात कळत नाही. नाही तर एखादी आजी पळाली असते स्वतःचा जीव घेऊन. एक वेळ माकडिणीचा मी एक विषय ऐकलेला आहे का ज्या वेळेला माकडिणीच्या खांद्याला पाणी जर लागलं तर ते मुलाला सुद्धा पायाखाली घालू शकते. पण आजच्या या पिढीत आमच्या खरशिंदे गावची जी आजी आहे तिनं वयाच्या 65व्या वर्षात तिला वाघानं मांडीला धक्का दिला. आजही बी त्या आजीला व्यवस्थित उभं राहता येत नाही त्या धक्क्यामुळं, तरी तिनं आपल्या मुलाचा जीव वाचवला. तर त्या आईचे खूप खूप धन्यवाद मी मानतो. आणि यापुढे मी शासनाला विनंती करेल की अशा ज्या वाघांचं या परिसरात खूप काही भीती झाली आहे. आजच आमच्या 2 दिवसापूर्वी ताराबाद इथून 10-15 किलोमीटर होय तिथे एका मुलावर वाघानं हल्ला केला. तो बचावला थोड्यावर, म्हणजे जवळजवळ. आणि वाबळेवाडीचं एक जनावर असाच हल्ला झाला होता. त्यावेळेला मी धावत गेलो आणि त्या माणसाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. 15 दिवस तोचाही प्राण वाचला. तर आमच्या या ग्रामीण भागात खूप काही दहशत निर्माण झाली. तर शासनाने याच्यावर काहीतरी बंदोबस्त करावा ही विनंती करतो. एक आई आपल्या सर्व मुलांचा सांभाळ करू शकते, मात्र आजच्या काळात तीच मुलं आईचा सांभाळ करू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. तर मुलगा हरिभाऊ शिवराम गायकवाड यांना बिबट्याच्या तावडीतून वाचवण्यासाठी या माऊलीनं बिबट्याशी 2 हात केले आणि बिबट्याला घरातच कोंडून दरवाजा बंद केला. जिल्ह्यासह राज्यामध्ये गंगूबाई यांच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे. रमजान शेख, सी न्यूज मराठी, खरशिंदे. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.